नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सगळीकडे सध्या कांदा पिकाच्या पेरणीची आणि लागवडीची लगबग चालू झालेली आहे। आणि या कांदा पिकाच्या लागवडीसाठी आपल्याकडे आर्डर सीड कंपनीचे दोन प्रकारचे बियाणे उपलब्ध आहेत। पूर्वापार चालत आलेला फुरसुंगी प्रकारातला अमूल्य पुन्हा फुरसुंगी हा जास्त टिकवण क्षमता, डबल पत्ती आणि उत्कृष्ट कलर असलेला कांदा, आणि आता मार्केटच्या मागणीप्रमाणे जो गुलाबी सेगमेंट आहे त्यामध्ये समर्थ गुलाबी नावाने हा आर्डर सीडचा गुलाबी कांदा, याचा कलर, टिकवण क्षमता आणि साईज एकसारखेपणा याच्यासाठी हा प्रसिद्ध आहे। तरी सगळ्या शेतकऱ्यांनी कांदा पीक लागवडीसाठी या दोन बियाण्यांची निवड करावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये आणि आपल्या जी काही शेती आहे त्यासाठी याचा वापर करावा। मित्रांनो, चालू वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदा पीक रोपवाटिकेमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं बऱ्याचशा रोपवाटिका या खराब झालेल्या आहेत आणि त्यामुळे जी लागवड होणारं क्षेत्र आहे त्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे। परंतु इथून पुढे देखील काळामध्ये आपण आपलं बियाणं टाकताना त्याला बीज प्रक्रिया करावी, त्याचप्रमाणे जमिनीमध्ये जीवाणूंचा वापर करावा। ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस असेल, बॅसिलस असेल यांचा वापर जमिनीमध्ये आणि बियाणे प्रक्रियेसाठी करावा, जेणेकरून आपल्या या पिकासाठी या बियाण्याला येणारी मर असेल, मुळकूज असेल ती येणार नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त कांदा लागवडीसाठी रोपवाटिकेमध्ये किंवा बियाण्यामध्ये 100% आपल्याला लागवड करता येईल। तर आपल्याला जर कांदा बियाणं पेरणी करायची असेल तर एकरी 2.25 किलो 2 ते 2.25 किलो इतकी बियाण्याची शिफारस आपण करतो, आणि ज्यांना रोपवाटिकेमध्ये बी टाकायचं असेल तर एका एकरासाठी 3 किलो बियाण्याची शिफारस आपण करत आहोत। दोन्ही जातींची बियाण्याची जी शिफारस आहे ती सारखीच आहे। या कांद्याची जी उत्पादन क्षमता आहे, पुन्हा फुरसुंगी असेल, गुलाबी कांदा असेल, यांची सरासरी मागच्या वर्षीचे जर आपण ॲव्हरेज बघितले तर एकरी 15 टना ते 20 टनापर्यंत शेतकऱ्यांनी जमिनीच्या प्रकारानुसार ॲव्हरेज काढलेले आहेत आणि आजही हा कांदा लोकांच्या चाळीमध्ये जसा तसा टिकून आहे। ज्या शेतकऱ्यांना या दर्जेदार बियाण्याची आवश्यकता असेल, ज्यांना ते पाहिजे असतील, त्यांनी श्रीरामपूर येथे आपले अवताडे पाटील ॲग्रो श्रीरामपूर या ठिकाणी त्यांना ते उपलब्ध आहे। धन्यवाद।